आता आमचा आजचा 6वा-7वा दिवस आहे. आम्ही पंढरपूरला निघालेलो 2025 साली. म्हणजे आता आमचा आजची वारीचा आजचा आमचा 9वा दिवस आहे. माऊली, माझं एक स्वप्न आहे. एक स्वप्न आहे की मला गोशाला काढायचं आहे. आणि जे स्वप्न आहे मी आजच नाही केलं ठरवलं 2014 पासून. कारण मोदी साहेबांनी जे कामं केलेले खूप चांगले केलेले, ते धर्मांना धरून चाललेले एक वारेकरी, जसं ते सबका साथ सबका विश्वास सबका परत. आता माझं एक स्वप्न आहे. तुमचा एक मित्र आहे कोणत्या गावात? इथं नांदूर थोडं पुढे आहे ना, नांदूर शिंगोटा इथे बोललो. तर आपल्याला तिकडे त्यांच्या जागेवरती एक आपल्याला गोशाला काढतील का? हो ते काढतो. हां, ते बोला मी बोला. त्यांच्याशी संपर्क करून तुम्हाला मोबाईल नंबर देतो. हे गावाचं नाव काय? नांदूर हे मांदळी. मांदळी गाव आहे. इथं बाबांचं देवस्थान आहे, एक फेमस देवस्थान आहे. का असे असे काही धार्मिक देवस्थान आहे की तिथं आपण आहे ना गोशाला काढून आहे ना तिथं अशा प्राण्यांची आपण सेवा करू शकतो. हे प्राण्यांना आधार नाही. भाविक लोक त्यांना मारतात. आता आमच्या नाशिकसारख्या शहरात झालं, औरंगाबादसारख्या शहरात झालं, नगरसारख्या शहरात झालं किंवा तुमच्या मुंबईसारख्या शहरात झालं, अशा भटकत्या प्राण्यांची तुम्ही सेवा करा. जसं की जे आता लोक घाबरतात, ते त्यांना वाटतं की ते चावतील, या हिशोबाने त्याला तुम्ही त्यांना दगड मारू नका, त्याची सेवा करा. कारण का लोक काय करतात की त्यांना दगड मारतात, काठी मारतात, त्यांना म्हणजे त्यांना लागतं. जसं माणसांना सुद्धा स्वतःचा जीव वाचवण्यासाठी ते काहीतरी करतात, तसं त्यांची सेवा करण्यासाठी पण आपण काहीतरी केलं पाहिजे. दुसरी गोष्ट मी राजकारण म्हणून बोलत नाही. मी मोदी साहेबांचा खूप मोठा भक्त आहे आणि माझ्यासारखे लाखो सेवेकरी मोदी साहेबांचे भक्त आहे. पण मी डॉक्टर आपले विजय विखे साहेब यांच्या आशीर्वाद थ्रू मी भेटण्याचा प्रयत्न करणार. कारण विखे साहेबांनी सुद्धा खूप चांगले कामं केलेले आमच्या आयल्यानगरमध्ये सुद्धा. तसंच आमच्या हे मोदी साहेबांचं जे सरकार आहे, कोणत्या पण राज्यामध्ये जिथं पण त्यांचं सरकार स्थापन झालेलं आहे किंवा जिथं सरकार स्थापन नसेल झाले तिथे सुद्धा खूप चांगले कामं केलेले आहेत. दादा माऊली, तुम्हाला असा अनुभव आलेला आहे का की आत्ताचे जे सरकार आलेले आहे या सरकारने कशी कामं केलेली? मोदी साहेबांनी एकदम चांगलं आहे. ते आता आहे ना आपल्या गौमाताला राष्ट्रीय ते गेलं आहे ना. हां, मोदी साहेबांनी हे काय माहिती का, देवेंद्र फडणवीस साहेबांसारखे, विखे दादांसारखे हे जे भाविक लोक, आता मी ना आपली धामुरीची दिंडी ना, धामुरीच्या दिंडीसाठी विखे दादांनी, सुजयदादा विखे दादांनी, बाळासाहेब विखे साहेबांनी आपल्याला पाण्यासाठी गाडी दिलेली आहे, टँकर दिलेला आहे. ही ती जी सेवा ते आजच करत नाही, ते सरकारमध्ये नसताना सुद्धा त्यांनी ही सेवा केलेली. म्हणून विखे साहेबांचं नाव हे फक्त शिर्डीसाठी फेमस नाही तर पूर्ण महाराष्ट्रासाठी फेमस आहे. आणि फडणवीस साहेब तर काय विषयच नाही हो, त्यांनी तर प्रत्येकासाठी खूप साऱ्या गोष्टी केलेल्या आहेत, शेतकऱ्यांसाठी पण केलेल्या. आणि मी तुम्हाला आज पण सांगतो 2014 पासून मी त्यांच्यासाठी नवस केला होता की मोदी साहेब प्रत्येक टायमाला मुख्य पंतप्रधान होणार. आणि हेच नाही तर माझा विश्वास आहे 2029मध्ये सुद्धा आपले परत एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबच होणार. आणि परत एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपले देवेंद्र फडणवीस साहेब होणार. आणि 3 महामूर्ती इतके सुंदर भेटलेले आपल्याला, अजितदादा, त्याच्यानंतर आपलं एकनाथ शिंदे साहेब, त्याच्यानंतर आपले फडणवीस साहेब. आणि मी वचन देतो आणि हे करून देतो की आता जी महानगरपालिकेचा पण विजय होणार ना, तो आपलाच होणार. आपल्या संगे कोणी असू नसू, आपल्या संगे प्रभू रामचंद्र आहे, सिया रामचंद्र आहे. आणि आपल्या संगे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या पृथ्वीचा ज्याने साकार केलं, सगळं स्वीकार केलं, असे आपले नरेंद्र मोदी साहेब यांचा आशीर्वाद राहील. कारण या मोदी साहेबांना यांना काय पाहिजे, यांना फक्त या जनतेचं चांगलं कल्याण होऊ हीच त्यांना पाहिजे, त्यांचं हीच त्यांनी सेवा आहे. म्हणून मित्रांनो, एकच ध्येय की मी प्रत्येक ठिकाणी प्रचार केला आणि प्रत्येक ठिकाणी स्वखर्चाने मी जाऊन, गोवा असो, मध्य प्रदेश असो, राजस्थान असो, आमचा महाराष्ट्र असो, प्रत्येक ठिकाणी मी फक्त मोदी साहेबांचाच प्रचार केला. आणि आमच्या शिर्डी अहिल्यानगरला सुद्धा विखे दादांनी खूप चांगले कामं केलेले, फेमस